जालना भोकरदन पुरवठा विभागाच्या वतीने तांदूळ, ज्वारी, गहू व अंगणवाडी बाळाचे खाद्य व इतर साठा पुरवठा विभाग पोलिसांनी जप्त केला असून कारवाई. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या काळाबाजाराविरोधात मोठी संयुक्त कारवाई. 252 क्विंटल धान्य जप्त. जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जालना येथील पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगार यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर दिवटे, पुरवठा निरीक्षक अधिकारी सदानंद नाईक, NV क्षीरसागर, RR पल्हाटे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पारत पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी करून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी, तूर, सोयाबीन आदी धान्याचा विनापरवाना साठा विविध ठिकाणी आढळून आला आहे. या पथकाने एकूण 252 क्विंटल धान्य जप्त केले. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी धान्य साठवणूक, खरेदी, विक्री व वाहतुकी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे, साठा, नोंदवही, विक्री नोंदी व इतर अभिलेख उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या जप्त धान्याबाबत पंचनामे करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम, सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश तसेच इतर लागू कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा अवैध साठा, काळाबाजार किंवा इतर गैरप्रकारांची माहिती मिळाल्यास ती त्वरित पुरवठा विभाग अथवा पोलीस प्रशासनास द्यावी. अशा प्रकारच्या गैरप्रकाराविरुद्ध जिल्हा प्रशासनाची कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू ठेवावी अशी धावडा परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना. सदर ठिकाणी आपल्याला तांदूळ मिळालेला, तांदळाचे काही गुन्हे असल्याचे आढळून येत आहेत. गहू पण आढळून आलेला आहे काही पोत्यांमध्ये. शालेय पोषण चना, ज्वारी, गहू, गहू